मुलीला बघायचंय. खरंच तुला बघायचंय? ऑफकोर्स, त्यासाठीच आलोय मी. चल मी तुला घेऊन जाते. फार होतं हे, फार होतं हे. बघ, शैलाच्या कुंकवाची काळजी नसती ना, नाही तर तुला 5-5 पाजली असती, एकट्यालाच या घरात बसवलं असतं आणि सगळे टेकू एकाच वेळेला काढून घेतले असते. अरे शांत बसा रे. आपण त्यापेक्षा याला हा कुठे गेला? मामा, तो नुपूरला भेटायला गेल्यावर. असं कसं तू नुपूरला भेटायला जाऊ दिलंस त्याला? शांत. अनिकेत, तू माझ्या नीरजच्याच वयाचा ना रे? हा, म्हणजे मी थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा. असो, पण म्हणजे तरी माझ्या मुलासारखाच. म्हणजे चंदू दादा, नीरजचा मामा तुला मामासारखा, आणि लता वहिनी तुझी मामीच. काकी, मला माहिती आहे सगळं. नीरज माझा खूप जुना मित्र आहे. तोच मला म्हणाला, मुलगी खूप गोड आहे, तुला नक्की आवडेल, म्हणून मी आलो. नाही नाही, नीरजनं असं करायला नको होतं. म्हणजे चांगली नाहीये मुलगी? अरे, मामीवर खूप जीव आहे त्याचा, आणि मामीचा त्याच्यावर. इथे इथे या घरात लहानाचा मोठा झालाय तो. मुलगी कसली लग्न झालेली बाई आहे ती, बाई. काय? ऐक, वहिनी आलेत का ग डॉक्टर? या. यांना बघायला आलोय? कसं शक्य आहे हे? असं नका हो म्हणू. डॉक्टर आहात ना तुम्ही? म्हणून काय झालं? माझ्याही काही अपेक्षा आहेत. दिस इज टू मच. अहो, पैसे घ्या हवं तर. काय बोलताय तुम्ही? मी बाहेर जाते. ए शैला, डॉक्टर माझा पाय बघा ना. अहो, काय करताय हे? मी हे सगळं करण्यासाठी नाही आलो इथे. हे बघा, मी मुलगी बघायला आलो होतो, बाई नाही. मी निघतो. काय बोलताय तुम्ही? डॉक्टर आहात की वेड्याचे डॉक्टर आहात? हे बघा, माइंड युअर लँग्वेज. काय झालं? अहो, मी मुलीची काकी आहे. पाय मुरगळला ना माझा, म्हणून तुम्हाला बोलवलंय. ओ, आय सी. तसं असेल तर मी बघतो तुमचा पाय. तसंच आहे. आय एम सॉरी. बघतो. बघा, सगळे मूर्ख माझ्याच वाटायला येतात ना. सॉरी सॉरी. थोडा थोडा त्रास होईल. थोडा? जरा हळू. हो हो. हा, तिथेच 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 ना? तिथेच तिथेच. हा, बरं वाटतंय थोडं? हा. बरं वाटतंय? गुड. अहो, ऐकलत का? आपल्या नुपूरचं लग्न शैलाच्या मुलाबरोबर नाही होत आहे, पण तिच्यासाठी की नाही खूप छान असं डॉक्टरचं स्थळ आलंय बरं का. आता तुमची इच्छा पूर्ण होणार. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.